जय जवान जय किसान। व्यंकटेश्वरा कोऑपरेटिव्ह पॉवर अँड ॲग्रो प्रोसेसिंग लिमिटेड नाशिक ही जी संस्था आहे ही सहकारातून समृद्धी या तत्वावरती गेल्या 6 वर्षापासून कार्य करत आहे। अजंग वडेल मालेगाव या ठिकाणी शेती आणि शेतीशी पूरक दुय्यम व्यवसाय आधुनिक शेती कशा प्रकारे केली जाते खूप मोठ्या प्रमाणावरती तिथं कार्य चाललेलं आहे। आज आपण जालना जिल्ह्यामध्ये भोकरदन तालुक्यामध्ये आलेलो आहोत। या तालुक्यातील या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या आपण समस्या जाणून घेतलेल्या आहेत। इथे काय पिकवता, त्या मालाला भाव किती भेटतोय, त्या मालाचं उत्पादन करण्यासाठी खते बियाणं औषधं कशा क्वालिटीचे कशा प्रकाराचे किती रेटमध्ये भेटतात याचा पुन्हा आपण जायजा घेतलेला आहे। व्यंकटेश्वरा या संस्थेचं उद्दिष्ट आहे शेतकरी बांधवांना ना नफा ना तोटा ह्या मूलभूत सिद्धांतावरती उच्च दर्जाचे बियाणं वेळेवरती खाद आणि चांगल्या प्रतीची औषधं आणि कन्सल्टन्सी ही शेतकरी बांधवांना जर आपण पोहोचवली तर मला असं वाटतंय शेतकरी बांधवांना ज्यावेळेला आपण चांगल्या प्रकारचं बियाणं आणि खते देणार त्यावेळेला त्या उत्पादनाचं प्रोडक्शनची क्वालिटी वाढेल, उत्पादन वाढेल आणि हे उत्पादन वाढल्यानंतर शेतकरी बांधवांच्या मालाला जर बाजारपेठ उपलब्ध करून दिली तर मला असं वाटतं की शेतकरी बांधवांना एक चांगला भाव भेटेल। यासाठी या तालुक्यामध्ये जे मका आणि मिरचीचं प्रोडक्शन खूप मोठ्या लेवलला आहे, हा तालुका भाग्यशाली आहे की आज आम्ही इथे व्यंकटेश्वराच्या माध्यमामधनं कृषी सेवा केंद्राचं उद्घाटन केलेलं आहे। परंतु ह्या तालुक्याची जी मका आहे आपण इंदापूर MIDC पुणे या ठिकाणी 2 लाख लिटर पर डे इथेनॉलचा प्रोजेक्ट आपण चालू केलेला आहे। त्या ठिकाणी नवनिर्माणचं कार्य चालू झालेलं आहे। अवघ्या 11 महिन्यामध्ये तो जर प्रोजेक्ट आम्ही कंप्लीट करू शकलो आणि करणार आम्ही तो, त्यानंतर ह्या शेतकरी बांधवांना मकेसाठी हमी भाव भेटेल, मकेचं चांगलं उत्पादन काढण्यासाठी त्यांना कन्सल्टन्सी भेटेल, खतं बियाणं औषधं वेळेत उपलब्ध होतील। म्हणून ह्या तालुक्याचा एक चांगल्या प्रकारचा पहिला पाऊल पडलेला आहे आणि यासाठी सर्व इथले व्यंकटेश्वरा संस्थेचे सभासद आणि संस्थेचे प्रेझेंटेटिव्ह यांनी सर्वांनी या तालुक्यासाठी या जिल्ह्यासाठी मोहीम राबवलेली आहे। या तालुक्यातील या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी व्यंकटेश्वराचा सभासद व्हावं, मालेगावला यावं, त्या ठिकाणची शेतीची पाहणी करावी, आधुनिक शेती आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा केला जातो आणि आपल्याही तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये त्याचा वापर करावा यासाठी मी सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करतो आणि सर्वांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा देतोय। जय हिंद जय महाराष्ट्र।